संत सखाराम महाराजांच्या पावनभूमीमध्ये, मंगळग्रह महाराजांच्या पावनभूमीमध्ये, परमपूज्य साने गुरुजींच्या कर्मभूमी असलेल्या या अंमळनेर शहरामध्ये माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना अंमळनेर शहरामध्ये घडलेली आहे। एका मृत व्यक्तीचं मृतदेह हे कचरा वाहणाऱ्या घंटागाडीतून रुग्णालयात नेण्यात आलं। यामुळे अंमळनेर शहरामध्ये माणुसकीला काळीमा फासली गेलेली आहे। संतापाची लाट या अंमळनेर शहरामध्ये झालेली आहे। माणसाला सन्मानाने जगण्याचा अधिकार दिलेला असताना मृत पार्थिवालाही सन्मानाने न्याय मिळाला हवा, परंतु अंमळनेर नगर परिषदेच्या सत्ताधारी असतील व प्रशासनातील अधिकारी व ठेकेदारी यांच्या संगमताने मृत व्यक्तीचे पार्थिव हे कचरा वाहणाऱ्या घंटागाडीतून रुग्णालयात नेण्यात आले। ही माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे। या घटनेचा आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो व मी आज राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हाध्यक्ष या नात्याने मी महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाला या संबंधित घटनेचा व्हिडिओ असतील, बातम्या असतील, या संबंधित प्रकाराची चौकशी, ही उच्चस्तरीय चौकशी, तात्काळ चौकशी व्हावी व संबंधित अधिकारी असतील, संबंधित या प्रकारामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर तात्काळ कार्यवाही करण्यात यावी। तसेच मागील काही दिवसापासून आमच्या अंमळनेर शहरामध्ये मृत व्यक्तींचे अंत्यसंस्कार ज्या ठिकाणी केले जातात त्या ठिकाणी अपूर्ण पद्धतीने अंत्यसंस्कार हे होत असतात। नगर परिषदेची जबाबदारी त्या ठिकाणी त्या मृत व्यक्तीच्या पार्थिवाचे कुत्रे त्या ठिकाणी घुसून त्या प्रेताचे लचके हे तोडत असतात। अशा प्रकारचे विविध व्हिडिओ अंमळनेर शहरामध्ये आलेले आहेत। सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून असेल, वृत्तपत्राच्या माध्यमातून असेल, आपण बघितलेलं असेल। म्हणून या संबंधित प्रकाराची तात्काळ चौकशी व्हावी। महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाकडे मी आत्ताच तक्रार दाखल केलेली आहे। याची तात्काळ उच्चस्तरीय चौकशी होऊन संबंधित अधिकारी असतील, ठेकेदार असतील किंवा सत्ताधारी असतील यांच्यावर तात्काळ निलंबनाची कार्यवाही करण्यात यावी, अन्यथा याचा उद्रेक हा मोठ्या प्रमाणावर या अंमळनेर शहरामध्ये होणार आहे। धन्यवाद। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।